षष्टीचा उत्सव आहे. काल परवा बीजेचा उत्सव झाला. मी गेलो तो देहूला, दरवेळेस जात असतो. वारकरी म्हणून जातोय, काही नवल नाही. मला माणूस केलं याच्याकरता जातोय. मला प्राणी केलं असतं तर मी देहूला गेलो नसतो. माणूस केलंय. आज इथेही जाणार, पैठणला सुद्धा. बघा, देव ध्यानात राहणं, तुकोबारायची मागणी किती गोड आहे. तुझा विसर न व्हावा, त्याचा विसर नाही पडला की किती काम करतो आपलं. पा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये रात्रंदिवस हरी हे दैवत होतं. हरी आणि हर वेगळे नाहीत. हरी आणि हर वेगळे नाहीत. जर एखादा अंतःकरणात संकोच बाळगीत असेल तर असं समजायचं त्याच्या गोळ्या संपल्यात. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक वेगळे नाहीत. पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर काशीतल्या मालकांचा अधिष्ठान आहे. तुम्ही महापूजा करा ना पंढरपुरातल्या मालकाची, टाळू चाफा पंढरपुरातल्या मालकांची. तुम्हाला भगवान देवादिदेव विश्वनाथ, भगवान शिवशंकर पंढरीतल्या मालकांच्या डोक्यावर तुम्हाला पिंड दिसेल. पैठणचे मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये नित्य ध्यास पंढरीतल्या मालकांचा आहे, काशीतल्या मालकांचा आहे. नित्य 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 अंतःकरणामध्ये सतत विश्वाचा मालक असल्यामुळं त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे. पंढरपुरातल्या मालकाचं नित्य भजन केल्यामुळं, नित्य अंतःकरणात ठेवल्यामुळं इतकं कर्ज वाढलं, इतकं कर्ज वाढलं की त्या कर्जानं पंढरपुरातल्या मालकाची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी, संती केला ऋणी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं कर्ज देवाच्या डोक्यावर झालं. पैसे नाही दिले, भजनाचं कर्ज आहे, नामस्मरणाचं कर्ज आहे, त्याचं गुण गाण्याचं कर्ज आहे, त्याच्याविषयी ठेवलेल्या आवडीचं कर्ज आहे, त्याला अंतःकरणात ठेवल्याचं कर्ज. इतकं टोकाला कर्ज गेलं, इतकं टोकाला कर्ज गेलं, ते कसं फेडावं. पैसे द्यावा तर नाथ महाराज पैसे घेत नव्हते, तेच जागीरदार होते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे चोरी झाल्याच्या नंतर चोरायला गठुडं उचलत नव्हतं. चोरांना गठुडं उचलत नव्हतं, गठुडं. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणले, काही भिवू नका, तुम्हाला जेवढं उचलल तितकं बांधा, आणि ज्यानं बांधलंय ते उचलत नसेल तर मी उचलून डोक्यावर देतो. चोरायला मग चोरायला उचलून द्या, पण तो सोनं ज्यांच्याकडे ते कशाला देवाला मागतील. पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं हे आपल्याला काही मागत नाही. आणि यांचं नामचिंतनाचं कर्ज इतकं मोठं झालंय, भजनाचं इतकं कर्ज मोठं झालंय. आपण जर असंच ठेवलं तर देवालाही मान खाली वाकून चालावं लागत होतं. करावं काय. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं एक सान स्वरूप घेतलं, अपरिचित रूप घेतलं. तुमच्या माझ्यासारखं सामान्य माणसाचं रूप घेतलं. इतका सामान्य, इतका सामान्य, इतका सामान्य. महाराज श्रीखंड्या या शब्दाचं वर्णन हजारो वर्ष करत राहिलं तरी संपत नाही. इतकं मोठं श्रीखंड आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती एवढा मोठा आहे. पण ते बाह्यकृतीनं रूप जर पाहिलं तर मला असं वाटतंय सामान्य माणसानं सुद्धा कामाला ठुलं नसतं. इतका दिसायला देव साधा होता. म्हणजे साध्या माणसाचं रूप घेतलं, साध्या साध्या. आणि या श्रीखंड्याने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे बऱ्यापैकी कामं करायला सुरुवात केली. मनानच अंगण झाडणे, चौक झाडणे, वाड्यातला बाहेरचं पटांगण अंगण झाडणे, केर भरून टाकणे, स्नान करून पाणी भरणे, आणि सगळ्यांच्या आंघोळी झाल्याच्या नंतर धुणे घेऊन वस्त्रगंगा तीरी दूत
महाराज पूजेला बसल्याच्या नंतर गंध देवाला लावायचा असेल तर तो चंदन उघडून श्रीखंड द्यायचे. गिरिजा काकी नाथांच्या पत्नी हरिपंडित नाथांचे चिरंजीव या सगळ्यांची स्नानं झाल्याच्या नंतर कपडे एका टोपल्यात भरायचे आणि अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा, गंगामाई, गोदावरी माई, त्या गोदावरीच्या तीर्थामध्ये विश्वाचा बाप नाथांची घरची कपडे धुत होता. वाक्य नीट ऐका. आपल्याला जर कपडे धुवायला एखादी व्यक्ती ठेवायची असेल तर भारुका सेठ त्याला लक्ष्मी द्यावा लागते. लक्ष्मी म्हणजे पैसे. बिना पैशाचा आपल्या इथं फरची पुसायला कोण येईल? इतका डेव्हलप एरिया केला, हे पैशाशिवाय झालाय का? मला इथं येत असताना एक आडवी काडी सुद्धा सापडली नाही, एवढा कचरा सापडला नाही. तुम्ही वेचून घेतलाय पैसे देऊन. म्हणजे तुमच्याकडे स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी खर्च करावं लागते, म्हणजे पैसे द्यावं लागते. आणि नाथांच्या घरचं काम करण्यासाठी लक्ष्मीचा पती येत होता. एकनाथ महाराजांच्या घरी काम करायला कोणी यायचं पाटील साहेब? लक्ष्मीचा पती, देवादी देव भगवान विष्णू परमात्मा एकनाथ महाराजांच्या पत्नीचे साड्या धुण्यासाठी, पितांबर धुण्यासाठी, पैठणी धुण्यासाठी, चोळी धुण्यासाठी पंढरपुरातले मालक येत होते. लक्ष्मीचा पती येत होता. लक्ष्मीचा पती. याचं एकमेव कारण काय असेल भारुका शेठ? शांती ब्रह्म एकनाथ महाराज कायमस्वरूपी लक्ष्मीच्या पतीला जिभेवर ठेवत होते. अंतकरणात त्याचं भजन करत होते. ह्या भजनाचं एवढं कर्ज झालं, इतकं ऋण झालं की ते ऋण फिटत नाही. याच्याकरता जगाचा बाप त्यांच्या इथले काम करत होता. याच्यामुळं पहिल्या कडव्यातली मागणी केली, चिदान देगा देवा, चिदान देगा देवा, चिदान कामा करता आला. भारुका शेठ एक विनंती करील, प्लॉट देत असताना गंध पाहून द्या. माफी मागतोय.
मी काही जातीवादी नाही, माझ्या अंतकरणात तिळा इतका सुद्धा जातीवाद नाही, मी सगळ्याला आपलं समजणारा माणूस आहे. पण जिथे शिवांचं अधिष्ठान आहे तिथं त्याचं भजन करणाऱ्यांना घर द्या इतकी विनंती करतो. एखादा महिना उशीर लावून द्यायची नसती, पण माझ्या शिवांचं अधिष्ठान पाहून काही लोक इथल्या जागा घेतील इतकं तरी लिहून घ्या. विठाला आणि मी जरी घेतलं तर मी किती घर बांधू, बायको तर एकच आहे मला, मी तरी किती घर बांधू, पण मी सुद्धा भगवान शिवजीचं अधिष्ठान पाहून घर घेणार. आणि कालांतरानं नाही बांधणं झालं तर चांगल्याला इकून टाकणार. इतका भाव लोक, कारण इतकं गोडस केलंय, इतकं गोड, मनाला हेवा वाटावा. इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतं मनाला अशी गोडशी शांती प्रदान व्हावी. एक दुसरी काशी निर्माण केली, दुसरं पंढरपूर निर्माण केले. याच्याकरता नुसतं असं प्रसन्न मनाला वाटावं इतका सुंदरसा स्वर्ग तुम्ही केला तुमच्या त्या कार्याला. गोड 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 माझ्या प्रक्रिया. विठाला विठाला. एक वाक्य नीट ऐका, माफी मागून एक शब्द तुमच्यासाठी वापरला, गंध पाहून द्या, म्हणजे सनातन्यांना द्या. तर त्याचं कारण सांगतो. सनातन्यांनी घर बांधल्याच्या नंतर त्या जागेत जगाचा मालक राहील. माणसांना जरी वेळ नसला ना, बारुका शेठ आपल्या मावल्या आहेत ना, महाराष्ट्रीयन भारतातल्या स्त्रिया अत्यंत भावुक आहेत, आध्यात्मिक आहेत, पारमार्थिक आहेत. हो, मला वाटतं आजचा दिवस महिला दिन आहे. वा वा वा, आज जागतिक महिला दिन आहे. तर बारुका शेठ या देशाची ओळख या देशातल्या माणसामुळे नाही, या देशातली ओळख या देशातल्या स्त्रीमुळे आहे, या देशातल्या स्त्रीमुळे आहे. डॉक्टर सुशील भारुका असतील, राजेशजी भारुका असतील, अचित भारुका असतील आणि पारस चोरडिया असतील. ठीक असेल, अर्थार्जन केले तुम्ही, तुम्ही बुद्धिवादी आहात, प्रचंड कर्मशील आहात. तुम्ही एवढा मोठा एरिया डेव्हलप केला, या एरियाचं स्वर्ग केलं. नुसतं स्वर्ग नाही, तिथं कैलास आणलाय. विश्वनाथाला बसवलं म्हणजे कैलास आणलाय. तुम्ही फार मोठे आहात. पण तुम्हा चौघांना ज्या आईनं पोटात ठेवलं ती आई किती मोठी असेल, ती आई किती मोठी असेल. आणि ती आई या भारत देशाची आहे, ती आई या महाराष्ट्र राज्याची आहे. आजचा हा जागतिक महिला दिन आहे. माझ्या माईनं तुम्ही फार मोठे आहात, फार मोठे आहात, फार मोठे आहात. उद्या ज्यांचा षष्टीचा उत्सव आहे, ज्यांच्याकडे 36 वर्ष विश्वाचा बाप कामाला होता, ते माझे शांतीब्रह्म नाथ बाबा सुद्धा एका माऊलीच्या पोटात 9 महिने होते. नाथांना जन्म देणारी आई या देशातली आहे, तुकोबारांना जन्म देणारी आई या देशातली आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना जन्म देणारी आई या देशातली आहे, संत शिरोमणी नामदेवांना जन्म देणारी आई या देशातली आहे, या देशातल्या महामानवांना जन्म देणारी आई याच देशातली आहे, याच देशातली आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी गोऱ्यांच्या जाचातून, या गोऱ्या सरकाराच्या जाचातून ही माती, हा भारत देश मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं, ते शूरवीर महात्मे सुद्धा याच भारत देशातल्या मातींनी जन्माला दिलेत. तुम्ही इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात. स्वामी विवेकानंद सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होते. या देशाची स्त्री राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर या देशाची पवित्र स्त्री आहे. फार मोठ्या आहात माझ्या माईंना, तुम्ही फार मोठ्या आहात, फार मोठ्या. इथे बसलेली कितीतरी लोक गिरगावकराला कामाला लावतील, इथे बसलेली कितीतरी लोक गिरगावकराला कामाला लावतील, पण त्या गिरगावकराच्या पुढे तुम्ही ऐकत बसलात. या गिरगावकराला सुद्धा एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं. किती मोठे आहात तुम्ही, किती मोठे आहात, किती मोठे आहात. आजच्या या पवित्र जागतिक महिला दिनात मी कधी कधी कीर्तनात तुमच्यावर बॉम्ब टाकतोय, माफ करा बरं. मी फार बॉम्ब टाकतो महिलांवर. का? कारण तुम्ही चुकता कामा नये. का? या देशाची संस्कृती तुमच्या ताब्यात आहे. या देशातला किती जरी विद्वान बाप असेल
तर मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. लेकरांना वेळ कोण देते पाटील साहेब? तर त्यांची आई जास्त देते. म्हणून आई ही सुसंस्कृत असणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा करतोय, मागणी करतोय की तुम्ही जास्तीत जास्त संस्कृती अंमलात आणा आणि आपल्या चिमुरड्या बालकांना, मुलींना, मुलांना, नातवांना, नातींना जास्तीत जास्त आपल्या पवित्र सनातनी संस्कृतीचे डोस द्या. हे तुमच्या पायाला स्पर्श करून आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला जगदंबा समजून, तुम्हाला आदिशक्ती समजून, तुम्हाला गिरिजा माता समजून, तुम्हाला सावित्री समजून, तुम्हाला रुक्मिणी माता समजून तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि आजच्या जागतिक महिला दिनांच्या कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा देतो. विठाला तुझा विसर न व्हावा, भगवंताचा विसर न झाल्यामुळे रात्रंदिवस विटेवरचा मालक अंतकरणात असल्यामुळे 36 वर्ष कपडे धुवायला होता. ऐका एक प्रसंग. एका चिमुरड्या घरामध्ये, एका लहानशा घरामध्ये एका माऊलीचं पोट दुखत होतं. माऊली शब्द कळतो ना, स्त्रीचं. तुमच्यातल्या एका स्त्रीचं पोट दुखत होतं. ते पोट म्हणजे आती जेवल्यामुळे दुखत नव्हतं, अजीर्ण झाल्यामुळे दुखत नव्हतं, उपासीय म्हणून दुखत नव्हतं. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. एका चिमुरड्या घरामध्ये तिचं पोट दुखत होतं. देव अंतकरणात का ठेवायचा? त्याचा विसर का नाही पडला पाहिजे? पोट दुखत होतं. परिस्थिती इतकी नाजूक. पूर्वीच्या काळात 700 वर्षापूर्वीचं कथन आहे. त्या काळात तरी ह्या 4 चाकाच्या गाड्या, ॲटो रिक्षा वगैरे काही नव्हते. फार काही झालं तर बैलगाडी होती, मोठ्या लोकांकडे बग्गी होती, घोडागाडी होत्या, काही लोकांना घोडी बसण्यासाठी होती, मध्यम लोकांना खेचर बसण्यासाठी होती, एखादा कामाठी असेल त्याच्याकडे गर्दभ बसण्यासाठी होती. पण ती अत्यंत गरीब, त्यांच्याकडे गाढव सुद्धा नाही. आणि त्या घरात राहणाऱ्या एका पवित्र, सात्विक, सदाचारी, पुण्यशील माऊलीचं पोट दुखतंय. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. तुमच्या प्रचलित भाषेत सांगायचंय, तिच्या डिलिव्हरी जवळ आलेली होती. कारण मराठी शब्दाचा बऱ्यापैकी दुष्काळ झालाय. कारण प्रत्येक जणाला मराठीविषयी स्वाभिमान आहे, पण मराठी बोलावीशी वाटत नाही. चला, घरात सुद्धा कोणी नाही. डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, वेदना कंठाशी आलेल्या आहेत. काय करावं त्या माऊलीनं? महाराज, ती अशा व्यक्तीची पत्नी होती माझ्या माईंनो. ती अशा व्यक्तीची सून होती की जन्मभर तिच्या सासऱ्याने भजन केलं, जीवनभर तिच्या पतीनं भजन केलंय. भजन करण्यासाठी शेठजी कामं सोडून द्यायची गरज नाही. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं भजन तुम्ही जेवता जेवता प्रत्येक घासाला जर केलं तर ते भजन ठरत आहे. प्रत्येक घासाला ओम नमः शिवाय, कृष्णाय वासुदेवाय, नारायणाय, पांडुरंगाय, विठ्ठलाय, काय गणेशाय, जगदंबा, काय तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन प्रत्येक घासाला करा. प्रत्येक घासाला ते भजन आहे, भजन आहे, भजन आहे. तुम्ही पोळ्या लाटताना, भाजी करताना, एखाद्या घरातलं काम करताना तुम्ही रामकृष्ण हरी म्हटल्या, विठ्ठल म्हणल्या, केशवा म्हटल्या, माधवा म्हटल्या, ओम नमः शिवाय म्हटल्या, ती भजन घडते. भजन. पोळ्या लाटणं बंद करायचं नाही, लाटता लाटताच म्हणायचं. कारण तोंडात तर लाटणं धरतच नाही माणूस. गाडी चालवत असताना ड्रायव्हरनं जर विठ्ठल विठ्ठल ओम नमः शिवाय म्हटलं तर काय पालथी पडन का गाडी ती? कारण स्टेरिंगनं काय दातानं फिरीत नाही, जिभेने फिरीत नाही, ओठानं दाबीत नाही. स्टेरिंग ही पायानं फिरवते माणूस. सहज जर आपण चांगलं चिंतन करत राहिलो तर भजन होते. ते भजन. त्या घरातली सगळी लोक भजन करायची. महाराज, ती सुद्धा इतकी पवित्र माऊली होती. रात्रंदिवस काम करत असताना त्या माऊलीनं भजन करायचं. तिचं नाव आहे सोयरा. नाव आहे सोयरा. तिच्या मालकाचं नाव आहे चोखोबा. तिच्या सासऱ्याचं नाव आहे रानोबा. काय पवित्र कुटुंब महाराज, किती पवित्र कुटुंब. एका दृष्टीनं सांगू तुम्हाला,
अशा कुटुंबातली माऊली होती की त्या कुटुंबातल्या लोकांना दारात येऊ देत नव्हती लोक. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे तोडकर बुवा. अरे महाराज त्या कुटुंबातल्या लोकांना दारात सुद्धा येऊ देत नव्हते, इतकी परिस्थिती बिकट होती. पण मुखात भजन आणलं, ताकद काय होती लक्षात ठेवा. आधा कदा जर दारात आले तर कमरेला फडा बांधलेला असायचा, झाडू बांधलेला असायचा, तुमचे उमटलेले पाऊल मोडून गेले पाहिजे. तो काळ सांगतोय, तो काळ. आताचा नाही, आताचा नाही, आताचा नाही. आता किती मोठ्या मिमी म्हणणाऱ्यांना शहाणपणा करायचा नाही. अब्जानं जरी पैसे असतील तर कामाला कोणी त्याची जात विचारायची नाही. मुकाट्यानं ते काम करील, अडचण स्वयंपाकाची आली तर स्वयंपाक बी करील, नंतर पाणी शिपडून खात जाय, नंतर पाणी शिपडून खात जाय. पण कोणी केला याचा विचार नाही करायचा. अद्याप नाही. तो काळ सांगतो 700 वर्षापूर्वीचा. इतकी परिस्थिती भीषण. डिलिव्हरी करण्यासाठी बाई पाहिजे, लेडीज पाहिजे, महिला पाहिजे. त्या माऊलीची सासू मृत्यू पावलेली आहे, महाराज आई मृत्यू पावलेली आहे, सासराई मृत्यू पावलेला आहे. पती आहेत, ते पती बाहेरगावी येतात. बाहेरगावी म्हणण्यापेक्षा ती माऊली मंगळवेढ्यात राहत होत्या आणि त्या माऊलीचे पती बुलढाणा जिल्ह्यात गेलते. मेहुणा राजा नावाचं गाव आहे, आपल्या बहिणीला आणण्यासाठी, पत्नीच्या बाळंतपणा करता, पत्नीच्या डिलिव्हरी करता बहिणीला आणायला बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजाला गेलते. एकटीच बाई आहे घरी. कोपऱ्यात एक लाकडाचा ओढखा मांडलेला आहे, ठोकळा मांडलेला आहे, त्याच्यावर एक पांढरं वस्त्र आहे, त्याच्यावर एक मंजूळ ठेवलेली आहे आणि बुक्क्याची डब्बी आहे. मला तुम्ही सत्कार करून जो बुक्का लावला का काळ्या रंगाचा, त्याला अनन्य साधारण महत्व आहे त्या बुक्क्याला. बुक्का त्या चालत तिथपर्यंत गेल्या. असाही वेदना होत्या, असाही वेदना. शेठजी तुमच्या आमच्याकडे पैसे असल्याच्या नंतर आपण तशा वेदना सुरू झाल्यावर चांगल्या प्रतीची अँब्युलन्स बोलू. माझ्या प्रवासामध्ये 2 डिलेवऱ्या तिथं त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर न आवडल्यामुळं त्यांनी त्यांची सून एअर अँब्युलन्सनं चेन्नईला नेली. एअर अँब्युलन्स म्हणजे तुकाराम वरूनच ना. मी 7वी पास आहे बरं, शिक्षण माझं कमी आहे, पण 7037 गावं महाराष्ट्रातली झाली. ती एकदा गेलेलं. 83चा जन्म आहे माझा. असू द्या शिक्षण कमी, त्याच्यावर काय नसते. शिक्षणानं पुस्तकाचं ज्ञान शिकू नका असं म्हणणार नाही, पण फक्त पुस्तकाचं ज्ञान होईल. जोपर्यंत तुम्ही समाजात फिरत नाही तोपर्यंत वैचारिक ज्ञान होत नाही. वैचारिक ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पवित्र देशात जगता येत नाही. पुस्तकी ज्ञानाचं काय सांगते. एका बाईनं पुस्तकात शिरा शिकला. शिरा, बदामनं शिरो, यान बदाम, या आडव्या तोंडाचे काय असते काजू. पुस्तकात शिरा शिकली. PhD झाली पाकशास्त्रामध्ये, PhD झाली. तिनं सांगितलं महाराज तुम्हाला काय करू. म्हणलं मला काय करते, पिठलं भाकरी कर. नाही नाही म्हणे माझी PhD झाली, मला तुम्हाला शिरा करायचा आहे. म्हणलं कशाचा करते. शुद्ध गावरान तूप गाईचं, आमच्याकडे गाई आहेत. म्हणलं छान गोष्ट आहे. पहिली गोष्ट गाई म्हणल्याबरोबरच आनंद झाला. तिनं बदामाची वरची टरकलं काढली, त्याची तुकडी केली, काजूची तुकडी केली, थोडी चारोळी घेतली, मुगाची डाळ भिजवली, ती डाळ बारीक करून घेतली आणि ती गावरान तुपात अशी खलसवल्याच्या नंतर त्याच्यात काजू बदाम हे सगळं टाकत राहिली आणि थोड्या वेळानं तिला त्याच्यात साखर घालायची. पण साखर घालत असताना अचानक फॅन सुरू झाला आणि पानपळटी झालं. तर पलीकडच्या पानावर होता उपीठ. शिऱ्याचं पानपळटी झालं आणि उपिटाचं पान आलं. लगेच सांगितलं त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घाला. शिरा नाही उपीट नाही. हे अति शिकलेल्यांचा नालायकपणा.
आजही जुन्या बायकांच्या हातानं न शिकलेल्या बायकांकडे चमचे सुद्धा नव्हते. मीठ सुद्धा चिमटीनं टाकायच्या, साखर सुद्धा चिमटीनं टाकायच्या, गुळ सुद्धा खड्यानंच घालायच्या, काही वस्तू हातानंच टाकायच्या. पण त्यांनी केलेलं पिठलं इतकं चविष्ट होतं, शिकलेल्या बाईने केलेली बासुंदी सुद्धा खावा वाटत नाही. कारण शिकल्या म्हणजे फार ज्ञान येत असं नाही. माणसं शिकत नव्हते तरी घरातल्या लोकांशी रक्ताची नातं ठेवत होते. हे आता शिकलेल्या, अति शिकलेल्या, दोनच तोंडन खिचडीन बोंड, या सासू सासऱ्याचे कपडे धुवायला तयार नाहीत. हा शिक्षणाची प्रगती आहे. शिकू नका असं म्हणत नाही, शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. पण इतकं शिकून त्याचा आव आणू नका की घरातल्या लोकांचे तुकडे करू नका. शिकणं गरजेचं आहे. चला, माझ्या या प्रवासामध्ये 2 लोकांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, महाराज या मुलांच्या जन्माच्या वेळेस आमची इतकी फजिती झाली की आम्ही याच्या आईला एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. काय झालं असेल बाळाला, ती पोटात ब्लडिंग वगैरे काय अमकं तमकं काय व्यंग झाला असेल. स्थानिकच्या डॉक्टरनं सांगितलं आमच्या हाताच्या पलीकडे केस गेलेली आहे, आता आम्ही ती काही आटोक्यात आणू शकत नाही, तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा. मग त्यांना आता मोठा माणूस आहे, पैशावाला माणूस आहे, त्यानं लागलीच चेन्नईला नेलं. आणि चेन्नईला नेल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरनं सांगितलं मी प्रयत्न करतो पण मी काही देव नाही. बरोबर आहे डॉक्टर साहेब, मी काही देव नाही, मी माझ्या अभ्यासाच्या बळावर निदान लावून शेवटपर्यंत याचा प्रयत्न करतो, पण दोघेही वाचतील का याचा मी काही शाश्वती देत नाही. आज ती आई बी आणि तो मुलगाही सुखरूप आहे. 9व्या वर्गात तो मुलगा आहे, मोठ्या घरचा मुलगा आहे तो, मोठ्या घरचा. पण पैसे जवळ असल्यामुळं चेन्नईला एअर ॲम्ब्युलन्सनं नेता आलं. ज्या माऊलीची डिलिव्हरी आहे त्या माऊलीकडे पैशाचा विषयच नव्हता, फक्त तुमच्या दारात पण येता येत नव्हतं. त्या काळात अस्पृश्यता फार होती, जातीय पगडा फार होता. कोणी कोणाला बोलावं, कोणी कोणाला येऊ द्यावं न येऊ द्यावं याचा प्रचंड पगडा होता. जातीच्या विरोधात कधी बोलणार नाही, जातीसाठी खावी माती. मी इतका काटेकोरपणाने जपणार आहे, पण कशासाठी? आपल्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरती. पहा, बारुका शेठ हे रोड करत असताना काम करणाऱ्या मिस्त्रीची जाती विचारली का तुम्ही? इथे मुरुम टाकणाऱ्या टिपरवाल्याची जाती विचारली का? हे काय डेव्हलप केलं, या सगळ्या खुणा रावल्या आता, याची कधी जाती विचारली का? नाही, गरजच नाही ना. आपल्याला कामाशी महत्व आहे, त्याच्या जातीशी काय घेणे आपल्याला. त्यानं काटेकोरपणानं काम करावं, संपला विषय. भजनासाठी जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. चांगलं वागणाऱ्याला चांगलं म्हणायचं, इतकं मात्र लक्षात ठेवा. विचित्र काळ आहे. बुक्क्याची डब्बी होती, डब्बी म्हणण्यापेक्षा एक झाकणी होती, ती खापराची होती, लहानशी मातीचं एक एवढं पात्र होतं, त्या पात्रात बुक्का होता. नंद जळगावकर त्या बुक्क्यामध्ये बोट बुडवलं, त्या बोटाला तो बुक्का लागलेला आहे आणि ते बुक्का पंढरपुराकडे दाखिला आणि त्या मालकाचं स्तवन केलं. माय बापा, ए माय बापा, अरे प्रापंचिक जीवनात पडलंय, माझ्या पोटात बाळ वाढतंय, मी तुला मागितलं नव्हतं, मला मारलंच तरी चालेल पण याला मरू देऊ नकोस रे. आणि तो बुक्क्याचं बोट पोटाला लावून टाकलं. गरोदर स्त्री आहे, डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, 10-15 मिनिटाच्या आत काळ आलाय. त्या काळात बाळाला जन्म देणार एक सुद्धा नर्स जवळ नाही. सिस्टर नर्स म्हणतो ना आपण, कोणी नाही, घरचं नाही, दारचं नाही, कोणी नाही. घर सुद्धा राहायला झोपडे. या वास्तूत घर बांधल्याच्या नंतर तुकोबरायच्या कडव्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाला अंतःकरणात ठेवा, इतकी अपेक्षा करेल. बघा परिणाम काय होतो. तो पोटाला बुक्का ओढला आणि मालकाचं चिंतन करीत करीत त्या लहानशा झोपड्यामध्ये असा एक खांब होता, मेड होती, ढीळ होती, लाकूड होतं, त्याला पाठ देऊन बसलेली चिंतन करते. बघ रे माय बापा, कंठापर्यंत वेदना आल्यात, बाळाला जन्म द्यायचा आहे, कोणी मदत करण्यासाठी जवळ नाही, पेलाभर पाणी देण्यासाठी कोणी जवळ नाही, पाठीला मानेला हात लावण्यासाठी कोणी जवळ नाही. वेळ प्रसंगी त्या बाळाला हिच्या पोटातनं बाहेर ओढण्यासाठी कोणी नाही. इतकी परिस्थिती नाजूक. तो
तुम्ही आम्ही असहाय्य वेदना झाल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सिजर करण्याची पद्धत आहे. ती आई वाचावा आणि बाळही वाचावा याच्याकरता सिजर. मी आदरणीय डॉक्टर हुसे साहेबांकडं मी जास्त जात असतो जालना हॉस्पिटलला. त्यांच्या धर्मपत्नी अंजलीताई गायनिक आहेत. तर रात्री बेरात्री 2ला 3ला 4ला कोण्या वेळेला त्यांना उठून एखाद्या माऊलीची डिलिव्हरी बाळांत पण प्रसूती करावी लागते. तर कधी कधी बघायला भेटतंय धाय मोकलीत आलेली स्त्री त्यांच्या हाताने ती हसतमुख घरी जाते, आपल्या बाळाला घेऊन जाते. हे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा त्यांच्या अभ्यासाचा पुरुषार्थ आहे. पण इथं ते नाही चालत. सज्जनांनो, काहीच नाही. एक सोपी शब्द सांगू, सोपा शब्द. विष खाण्यासाठी पैसा नाही. अन्न तर सोडून द्या, विष खाण्यासाठी पैसा नाही. की कधून आता मरावं असं माणसं म्हणतात ना, पहिले म्हणायचे विष खाण्यापुरते पैसे नाही. तर उपचाराची कशाची अवस्था होती. त्यावेळेला त्याचा धावा केला आणि त्याचा धावा केल्याच्या नंतर त्यानं इतकं भारदस्त रूप घेतलं. लालबुंद फेटा आहे, पांढरं शुभ्र धोतर आहे, पांढरं शुभ्र शर्ट आहे, हातात काठी आहे, गळ्यात उपरण आहे, पायात कुरकुर वाजणारा जोडा आहे. आवाज दिला, पाहिलं दार उघडून तो पुरुष आहे, धनी घरी नाहीत. असं 2-4 वेळेस झालं. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, असा हे वेदना असताना जिभेवर माझं नाव आहे, ही माझं चिंतन करते, हिच्या बाळालाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे आणि हिलाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे. हे दोघेही मरता कामा नये. पण करावं काय. 4थ्यांदा विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, हिला आपली गरज आहे पण पुरुषाच्या रूपात नाही, स्त्रीच्या रूपात. ते चोखोबाची बहीण झाला सारंधोर, वहिनी उघडा दार हाका मारी. एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलंय. जुन्या काळातली स्त्री जशी पैठणी घालते, नऊवार लुगडं नेसते, असं लुगडं नेसलेलं आहे. कपाळावर तिच्या कुंकू आहे, हातामध्ये चुडा भरलेला आहे आणि साहित्याचं गाठोडं घेऊन आलेली आहे. वहिनी दार उघडा. चालत जाता येत नव्हतं, खरकत तिथपर्यंत आल्या आणि त्या पर्णकुटीचं, त्या झोपड्याचं ताटवा उघडा आतमध्ये घेतलं. आला तू अंस? हो. नुसती चेहऱ्याकडे पाहत होती ती माऊली. तिने याच्या अगोदर मालकाची बहीण फार वेळेला बघितली होती. त्याही निर्मळाताई सुंदर होत्या, पण या निर्मळेच्या रूपावरचं इतकं सुंदर आहे, जगातला सर्व निर्मळपणा जिथून चालू होती त्याचं नाव आहे जगाचा बाप. आणि त्याचा चेहरा पाहिला, कृपा कटाक्ष न्याहाळीले. बाळ झालं, त्या बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. महाराज, श्रुती फार हुशार आहे. जगातली पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती असेल. या श्रुतीने विश्वाच्या मालकाला विचारलं, प्रभू मला सांगा, जिला आई नाही, जिला सासू नाही, जिला कोणी नातेवाईक मदत करत नाही, जिला रक्ताच्या नात्यातले कोणी नाही, जिला कोणी शेजारी पाजारी विचारित नाहीत, गावात कोणाच्या घरी जायची ताकद नाही, हिंमत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जगाचे बाप असताना स्त्रीचं रूप घेतलंय, एका महिलेचं रूप घेतलंय. एक सोपा मुद्दा सांगतो जुना. आता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या बाईच्या हातात बांगड्या नसतात, नर्सच्या हातामध्ये बांगड्या नसतात. पूर्वीच्या काळात घरी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळंतपण करणारीच्या हातात बांगड्या असतात, पण तिच्या बांगड्या 4-5 दिवसाच्या नंतर फोडून टाकीत असतात. त्या बांगड्या बाटल्या असं म्हणायचे. मी काही बाई नाही, पण मी खेड्यापाड्यातला जन्म असल्यामुळे मला त्याचं ज्ञान आहे. बांगड्या फोडून टाकायचे, बांगड्या म्हणजे डिलिव्हरी केल्याच्या नंतर काचाच्या बांगड्या सुद्धा निषेध आहेत असं म्हणण्याची पद्धत आपल्या सनातनी संस्कृतीमध्ये होती. तर देवाचे हात किती पवित्र असतील. त्या पवित्र हातात त्यानं बांगड्या घालावा आणि त्या पवित्र हाताने बाळाला स्नान घालावं, बाळाची घाण धुवावी, त्याचे बाळंते धुवावे. सोयराबाईला नाहू घातलेला आहे, तिचे कपडे धुतलेत कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. श्रुती काय विचारणार नाही. श्रुतीनं प्रश्न केला, प्रभू असं का, असं का? विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आल्याच्या नंतर जगातली पहिली पत्रकार शेठजी, तिचं नाव होतं श्रुती नावाची पत्रकार, आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने
तिच्या समोर जगाचा बाप रडत होता. सांगितलं, श्रुती माते ऐक ऐक, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय. त्या सोयराबाईला जो मुलगा झाला, भारुका शेठ, तो मुलगा हातात घेतल्याच्या नंतर जन्माला आला त्या दिवशी तो विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाची विठ्ठल सावळा. श्रुती नावाच्या पत्रकाराला दाखिलं, हे माय, या घरात ज्येष्ठ लोक भजन करतात नवल नाही, पण या घरात जन्माला आलेलं बाळ सुद्धा परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी 4 वाणीपैकी एका वाणीनं माझं चिंतन करतंय. म्हणून मी माझ्या औदार्याचा, माझ्या वैभवाचा, माझ्या षडगुण ऐश्वर्याचा एका तिळा इतका विचार न करता मी स्त्रीचा वेश घेतला आणि 27 दिवस त्या बाईचे कपडे धुतले आणि त्या बाळांचे भरके कपडे धुतले. याची ताकद कशात आहे? त्या घरातली लोक या मालकाचं भजन करत होते. म्हणून विश्वाच्या मालकानं चोखोबाराच्या पत्नीचं बाळांतपण केलं. ते पहिलं कडवं. दान देवा देवा, जो कोणी घर बांधील, जो कोणी इथला प्लॉट घेईल, ते घर बांधल्याच्या नंतर आपल्याला जो आवडेल त्या देवाचं भजन मात्र विसरू नका. निश्चित विश्वाचा मालक तुमचं काम करेल. तुम्ही इथले आर्किटेक्ट पाहिले असतील, भारतातले, महाराष्ट्रातले. माझ्या वाचनामध्ये 6 आर्किटेक्ट आहेत, त्याच्यातले दोघांचं नाव सांगतो. महाराज विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराजांसारखा आर्किटेक्ट जगात जन्माला यायचा राहिलाय. तसा आर्किटेक्ट नाही कोणी. आणि द्वापार युगामध्ये कौरवांच्या सानिध्यात एक आर्किटेक्ट होता, त्याचं नाव होतं पुरोचन. पुरोचन तसा तिथं पुन्हा एक होता, पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतले की रिॲक्शन येत असते. त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा ना, काय आर्किटेक्ट असतील. एक सुंदरसं घर बांधलंय. त्या घरामध्ये दुर्योधन चालत असताना एक सुंदरसा हॉल आहे. त्या हॉलमध्ये चालत असताना दुर्योधनानं स्वतःचे कपडे अशी वरी केलेत, अशी वरी केलेत. म्हणजे त्याला सगळं पाणी दिसत होतं, पण ते पाणी नव्हतं. बरं, ते पाणी नव्हतं. काय धोका
असेल त्या आर्किटेक्टचं ते सगळं पाणी दिसायचं, म्हणून त्यानं धोत्र वरी केलं. आणि चालत असताना लक्षात आलं पाय भिजत नाहीत, त्या अर्थी पाणी नाही. आणि समोर गेल्याच्या नंतर नुसता पाषाण दिसतोय, साप प्लेन पाषाण दिसतोय, दगड दिसतोय, फरची दिसते. आणि फरची म्हणून पाय टाकल्याबरोबर मांड्या इतका पाण्यात गेला. काय आर्किटेक्टचं डोकं असेल कल्पना करा, काय डोकं असेल, काय डोकं असेल त्या आर्किटेक्टचं. आणि म्हणून या देशातल्या पवित्र स्त्रीने त्याला हसायला सुरुवात केली. आंधळ्याची कार्टी आंधळीच असतात, तितक्यामुळे वस्तू उघड व्हायची वेळ आली. मग कोणाला उच्छेदून बोललं नाही पाहिजे, याचा मुद्दा हा घ्या. आर्किटेक्ट किती मोठी होती लक्षात घ्या. मी मागे तीर्थयात्रा करत असताना एक किल्ला पाहिला, एक मोठी वास्तू पाहिली. तर पूर्वीच्या काळात ही लाईट नव्हती, त्याच्यामुळे फॅन, एसी, कूलर असं काही व्यवस्था नव्हती. तर यमुनेचं पाणी शेंदायचं राहताना, यमुनेचं पाणी शेंदायचं, लिंबे जळगावकर ते एका हौदात टाकायचं. त्या हौदाला तुट्ट्या बसलेल्या असायच्या, त्या तुट्टीतनं पाणी बाहेर पडायचं आणि ते पाणी बाहेर पडून वाळ्यावर पडत होतं. वाळे वाळे खिडक्याला आपण पडदे कशी लावतो, ते वाळ्याचे पडदे असायचे. वनस्पती, त्याच्या मुळ्या, त्याचे ते पडदे असायचे, त्याच्यावर ते पडायचं. आणि त्याच्यावर पाणी पडल्याच्या नंतर बाहेरून हवा आली की इतकी थंड हवा येत होती. नुसती थंड नाही, सुगंधी येत होती. तुम्हाला सुगंध देण्यासाठी याच्यात शेण टाकावं लागेल, याच्यात लिक्विड टाकावं लागेल. अति थंड येण्यासाठी याच्यात बर्फाचे गोळे टाकावे लागतील. काय आर्किटेक्ट असेल. आज ते बघा किल्ले, बघा 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 ते किल्ले बघा. त्यावेळेला यंत्रणा असेल का बुवा, मशीन असतील का तेवढी पाषाण उचलायला. तसा एक पुरोचन नावाचा आर्किटेक्ट होता. आणि या पुरोचन नावाच्या त्या काळातल्या बांधकामातल्या इंजिनियरनं इतकं सुंदर घर बांधलं, पण त्या घराच्या भिंतीमध्ये राळ, रांज्या, कापूर, वेळूच्या चिवट्या अशी ज्वलनशील पदार्थ टाकली. म्हणजे ज्या घराला आग लागल्याच्या नंतर, विस्तू लावल्याच्या नंतर 11 सेकंदात घर जळावा. त्या घराचं नाव ठेवलं लाक्षागृह. आणि त्याच्यामध्ये आपली 5 वासरं, 5 बाळं घेऊन या पवित्र भारत देशातली आई त्या घरात मुक्कामाला गेली. 5-6 दिवस राहिली. 7व्या दिवशी तिच्या लक्षात आलं आपण वाचत नाही, हे घर ज्वलनशील आहे, याला अग्नीचा स्पर्श झाला की आपण जळणार. आपल्याला संपवण्यासाठी दुर्योधनाने या घरात राहण्यासाठी वास्तव्य दिले आपल्याला. पण तिने विचार केला, परमेश्वरा तुला काय करायचं ठरव, पण मी तुला रात्रंदिवस अंतःकरणात ठेवील. त्याचं भजन करीत करीत तिला झोप लागली. रात्रीच्या 2 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती दुर्योधनानं लावून दिलेला, त्यानं त्या घराला आग लावली. महाराज पुरोचन पेटलेली मशाल त्या घराला लावणार तेवढ्या अवकाशामध्ये वैकुंठातले मालक आपल्या आसनावर उठून बसले आणि गरुडाला सांगितलं, गरुडा जी माझं सुदर्शन देऊन टाक. आणि गरुडानं प्रभूच्या हातात सुदर्शन दिलं. चक्रा मार के धरणी फोडी, लाखा जोहर में पांडव बैठे, गुप्ताग लगाई बिगरी किनी बनाई नाथ मोरी. चक्रा मार के धरणी फोडी, सुदर्शन फेकल्याबरोबर तिथं भुयार झालं. पांडवांनी कुंती आई साहेबाला एका पवित्र गंगेच्या तीरावर रवाना केलं आणि लाक्षागृह जळून गेलं. कौरवांच्या लक्षात आलं आपली काकी आणि पांडव जळून राख झाले. नाही 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 नाही, ते जशाला तसे सुखरूप ठेवले. महाराज विटेवरचे मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा यांनी प्रश्न केला, तुम्ही का वाचवले. या घरात राहणारी माऊली रात्रंदिवस माझं चिंतन करत होती, तुझा विसर न व्हावा. रात्रंदिवस मला अंतःकरणात ठेवत होती, माझा विसर पडू देत नव्हती. याच्याकरता जळत्या लाक्षागृहातून मी पांडवांना वाचवलं. ते तुकोबरायच्या अभंगातलं पहिलं.
मिनिटात तुम्हाला एक प्रसंग मांडतो, झाले तर दोनही मांडतो. रात्रीच्या प्रसंगी आपण शेतात फिरत असताना एखादा जर बिबट्या दिसला तर आपली किती घाबरगुंडी होईल. जाऊ द्या जाऊ द्या. रस्त्याने चलत असताना एखाद्याच्या गेट समोरून जात असताना त्याचं मधलं कुत्र जर मोकळं असेल तर ते पाहिल्याच्या नंतर इतकं भुकतंय की त्याचं गेट लावलेलं असलं तरी माणूस आपल्या मांडीला हात लावतंय. खरं तर ते आतमध्ये असतंय. साधं कुत्र जर भुंकलं तर माणसाला इतकी भीती वाटते. राजे हो, या पवित्र देशातल्या काही वानरांना एका राक्षसाने गिळून टाकलं. ती वानर परमार्थिक होती. ती वानर वारकरी होती. वारकरी या शब्दाचा अर्थ भजन करणारा. वारकऱ्याची बरोबरी जगातल्या कोण्याच साधून करायची नाही. त्याला वारकऱ्याची बरोबरी करण्यासाठी त्या साधूला वारकरी व्हावं लागेल. एक जण म्हणला मी संन्यासी आहे, तू वारकरी नाही. तू वारकरी नसशील तर तुला वानर कळणार नाही. त्याच्यासाठी तुला वारकरी व्हावं लागेल. साधा संन्यासी, साधा ब्रह्मचारी, साधा यतीन, साधा योगी, साधा जपीन, साधा तपी यायनं डोकं लावायचं नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ता सुद्धा भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. इतकं भजन करणाऱ्याची ताकद मोठी आहे. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. 10-5 पुस्तकं वाचणाऱ्यानं कशाला उड्या आणायच्या पक तुटलेल्या कोंबड्यावानी. 10-5 पुस्तकं वाचणाऱ्यानं कशाला डोकं लावायचं. फार काय झालं तर लोकांकडून बोलून 10-5 रुपये घरी नेऊन नाही खर्चित आले तर गादीत घाल, नाही तर उशीत घाल. इतकं कमवू शकतो. ही लोक कळण्यासाठी वारकरी व्हावं लागेल. आणि वारकऱ्याची इतकी मोठी ताकद आहे. वारकरी झाल्याशिवाय देव कळत नाही. तुम्हाला बाकीच्या शिक्षणानं देव कळाला असतात. आनंद आश्रमातल्या शास्त्री लोकांना पंढरपूरला याची गरज नसती पडली. बारुका शेठ आत्ताचे शास्त्री नाही. 700 वर्षापूर्वीचे पंडित, 700 वर्षापूर्वीची वेदाध्ययन करणारे, पुराणाचं अध्ययन करणारे, शास्त्राचं अध्ययन करणारे आनंद आश्रमावर राहत होते. आणि आनंद आश्रमावर एक दाढीवाला वारकरी होता. तो पानं विकणाऱ्याच्या कुळात जन्माला आलता. पानं विकणारं कुळ म्हणजे तांबुळी. आणि मुसलमानात एक तांबुळ्याची जात असते. आणि त्या तांबुळ्याच्या कुळातला वारकरी, त्याचं नाव आहे संत कबीर. संत कबीर. आणि या कबीरांना घेऊन आचार्य, पंडित, शास्त्री, वेदांतिक हे पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर चारू वळणाऱ्याच्या कुळातली, म्हणजे पूर्वीच्या काळात मोठीनं पाणी काढायचे, त्याला नारा असायचा. तो नारा वळणाऱ्याच्या कुळातली बाई, त्या माऊलीचं नाव होतं साध्वी जनाबाई. तिला देव देऊ लागत होता. कबीरांमुळे ह्या शास्त्रींना ते कळाले. महाराज ग्रंथ वाचल्याने देव कळणार नाही.
एक जण म्हणला वर्षातले 11 महिने मी तीर्थयात्रा करतो, तू कापडी आहेस. तू तीर्थयात्रा करतो म्हणजे तू कापडी आहेस, तू वारकरी नाहीस, तू कापडी आहेस, कापडी आहे. पंडित होशील, पुराणिक होशील, वेदाध्ययन करणार होशील, पण वारकरी होण्यासाठी भजन करावं लागेल. आणि जोपर्यंत भजन करत नाहीस तोपर्यंत देव सापडत नाही किंवा देव तुझं काम करत नाही. कलियुगात तर सांगितलंय, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. फक्त भजन करायचं, भजन. जर तुम्हाला शेठजी मी एक पुस्तक दिलं, ते पुस्तक जर अत्यंत संस्कृत मध्ये असेल तर तुम्ही बाकीच्या क्षेत्रात फार मोठे आहात, मी त्याबद्दल मी काही हात लावणार नाही तुम्हाला. पण जर संस्कृतचं पुस्तक दिलं तर तुम्ही सहज म्हणताल गिरगावकर मला हे वाचता येणार नाही. बर, जर तुम्हाला सहज सांगितलं नुसतं ओम नमः शिवाय म्हणा तर सहज म्हणताल, रामकृष्ण हरी म्हणतात सहज, जय गोपाल, जय रामजी की, राधा गोविंद, हे सहज म्हणताल, सहज. म्हणजे भजन सगळ्यांना सोपं आहे, ग्रंथ पठन हे सगळ्यांना सोपं नाही. मग सगळ्यात सोपं सांगितलं कलियुगी उद्धार हरीच्या नामे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. या 2 नावाचं जरी भजन केलं तरी झालं. पण हे करण्यासाठी वारकरी व्हावं लागेल. त्रेता युगात एक वारकरी होते, त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. हा मारुतीरायाच्या सानिध्यातला. इथं जे शिवांचं अधिष्ठान केलं का, भगवान शिवजींचं अधिष्ठान, या शिवजींचा 11वा अंश म्हणजे 11वे रुद्र, त्यांना मारुतीराय म्हणतात. आणि ते मारुतीराय भजन होते. यवनी जरी पशुची असेल पण भजन होते. यवनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. जेवढे वैष्णव आहेत, जेवढे वारकरी आहेत, त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर मारुतीराय आहेत. वैष्णव संप्रदायाचं काम करणारे सगळे मारुतीरायाला नमस्कार करतात. देहूतले मालक सुद्धा शरण शरण जी हनुमंता, आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज गावाव्या सुभटा. वैष्णव होते. आणि त्या वारकऱ्याच्या सानिध्यात गंधमादन नावाचं वानर होतं. एका राक्षसानं बऱ्याच वानरांना आकर्षित केलं आणि तोंडावाट आतमध्ये टाकलं. दात लावायच्या अगोदर वानर मध्ये सगळ्या वानरांनी विचार केला आता आपण जगत नाही. मधली मध्ये एकमेकाला बोलत होती, श्वास घुटमळत होता. ती वानरांना पोटातली पोटात दाबत होता. जसं आजगर एखाद्या छोट्याशा प्राण्याला गिळतंय आणि कालांतरानं पिळे घेऊन ते त्याला मारून टाकतंय आणि मग ते त्याचं खाद्य म्हणून ते त्याला पचून टाकतंय. तसं राक्षसाचं जीवन. ती बंदी वानर गिळली, मोठे राक्षस होते. ती फार मोठा राक्षस, रावणाचा भाऊ होता तो. तुझा विसर न व्हावा, भगवंताच्या भजनातली किती मोठी ताकद आहे. गयावया करू लागली वानर. त्याच्यापैकी ही पण वारकरी होती, पण जाणकार वारकरी कोण असेल तर गंधमादन होते. आणि गंधमादनानं त्या सगळ्या वानरांना सांगितलं तुम्हाला जगायचंय का, मग एकच काम करा, तुम्ही मालकाचं भजन करा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, संसार वदे पदे हर हर महादेव. आणि मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं भजन केलं. प्रकाश पडला आतमध्ये, पोटात प्रकाश, तो कानात ना आला आणि गंधमादनानं सांगितलं बाहेर उड्या टाका. महाराज राक्षसाच्या पोटात गेलेली वानर विश्वाच्या मालकाच्या भजनानं बाहेर पडतात, सुखरूप बाहेर येतात. इतकी मोठी ताकद आहे. विठोबार शिवकुंज हा
सुधारित केलेला वेरिया परिसर, या परिसरामध्ये होणारी वास्तू भगवान शिवजींच्या कृपाछत्राखाली असेल, माझ्या देवादिदेव महादेवांच्या छत्रछायेखाली असेल, तर दिव्य सुंदरशी घरं बनावा. आणि एकच शिवजींना, विटेवरच्या मालकांना, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना, माझ्या आळंदीतल्या मालकांना, माझ्या देहूतल्या मालकांना एक विनंती करील, या विकसित केलेल्या परिसरामध्ये 10% तरी शेतकऱ्यांना घरं घेण्याची ताकद द्यावी. 10% शेतकऱ्यांना अशी ताकद यावी, असं बळ यावं की त्यांना बऱ्यापैकी भरगच्च उत्पन्न व्हावं आणि त्या उत्पन्नाच्या बळावर त्यांनी या सुधारित एरियामध्ये 10% तरी शेतकऱ्यांना घरं भेटावं, असं शिवजींच्या चरणी प्रार्थना करेन. माणसांना राहण्याच्या अगोदर आधी देवाला, या ठिकाणी डॉक्टर सुशीलजी भारुका, राजेशजी भारुका, पारसजी चोरडिया आणि अचिंत भारुका यांनी माणसांच्या अगोदर देवाला आणलंय. देव जिथं आहे तिथं माणसं सुखरूप असतात. निश्चित इथे येणाऱ्या माणसावरती माझ्या विटेवरच्या मालकांची आणि काशीतल्या मालकांचं कृपाछत्र राहील आणि ते त्यांचं कृपाछत्र आपल्यावर राहो याच्याकरता आपण सुद्धा त्यांच्या पायापाशी लीन व्हा अशी अपेक्षा बाळगतो. आणि या सुधारित एरियाला आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.